शिवम, आज होळी पेटवणार आहे ना आपण. तर मी तुला एक होळीची गोष्ट सांगू का? आता ना एक राक्षस होता. त्याला ना देवानी वरदान दिले होते की तो कधीच मरणार नाही. कोणीच त्याला मारू शकत नाही, सकाळी आणि रात्री. आणि माणूस पण नाही, प्राणी पण नाही मारू शकत. मग एके दिवशी त्याला ना त्याच्या पत्नीला एक बाळ झालं, छोटस एवढं. मग तो मोठा होत चालला. मग तो नारायणचा भक्त होता. तो सारखं नारायण करायचा. एके दिवशी ना त्याने तसंच नारायण केलं. मग त्या राक्षसाला राग आला. त्या राक्षसाला आवडत नव्हते देव. त्या राक्षसाला वाटायचं की आपण देवापेक्षा खूप मोठे. मग या राक्षसाने त्याच्या सैनिकांना सांगितलं की सैनिकांनो, या बाळाला दरी मधून खाली फेका. मग तिथे राक्षसाचे जे सैनिक होते त्यांनी ना काय केलं, असंच दरी मधून ना खाली टाकलं त्या बाळाला. आणि खालून बैलगाडी जात होती. मग तो कापसात पडला. कारण त्याच्या मनात चांगले गुण होते. त्याला कधीच दुःख नव्हते होत, कारण त्याच्या मनात चांगले गुण होते. मग राक्षसाने खूप मारायचा प्रयत्न केला त्याला, तरी तो नष्टच होत नव्हता. एके दिवशी त्याने अशी युक्ती सुचवली की आपण याला मारणारच. मग त्याने ना एक एवढा मोठा तवा घेतला, त्याचे तेल टाकलं आणि त्या बाळाला बसवलं आणि चूल चालू करून दिली. आग लागली, खूप जळलं. मग ते खूप जळलं, तरी तो बाळ जळलाच नाही. एके दिवशी राक्षसाने त्याच्या बहिणीला सांगितलं की होळिका, तू या बाळाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बस. मग होळिकाने तसं केलं. पण होळिकाच्या मनात एक घाण विचार आला की आपण त्या बाळाला मारणार. मग त्या बाळ मेला का नाही, कारण त्याच्या मनात चांगले विचार होते. होळिकाच्या मनात एक घाणेरडा विचार आला. मग ती बसली, ती कळून गेली. मग कधी कोणाचं वाईट करू नये. आपण जर दुसऱ्यांचं वाईट केलं तर आपलंच वाईट होतं. आणि जर आपण आपल्या मनात घाणेरडे विचार असतील तर आपले वाईट होतात. जर आपल्या मनात चांगले विचार असतील तर आपले चांगले विचार होतात. म्हणून कधी कोणाला त्रास देऊ नये.